राम राम मित्रांनो. तर आज मिनी ब्लॉगचा 6वा दिवस. आपण आता आरती वगैरे करून घेतलं, मग चला शेताला जावं म्हणलं. आवरून वगैरे घेतलं. आवरून घेतल्यावर हो का शेताला जावं म्हणलं. हो का खाल्ल्या वाटेनं खूप चिखल होतं म्हणून वरल्या वाटेनं जावं म्हणलं. तरी पण इथं पण खूपच चिखल होतं. मग इथून तिथून पाहतोय तर काय, जिथं पाहाल तिथं चिखलच. अख्खा रस्ता चिखलाने फुल, दगड चिखल निसता हे झालता. मग वरी आलो, शेतात आलो. शेतात बघा तूर सोयाबीन किती भारी मोठं लट वाढले. त्यानंतर म्हशीकडे आलो. म्हशीकडे पाहून एका मैत्रिणीची आठवण आली. तर तुम्हाला बी आली असेल तर कमेंटमध्ये तिचं नाव सांगा. नंतर मग म्हशीकडून मग बैलाकडे गेलो. बैल वगैरे खूप आता चरायच्या चरायचा टाइम झाला होता बैलाचा. मग बैलावाला सोडलं, एक पुढे टाकलो आणि एक मागे टाकले बैल. खांद्यावर चाबूक टाकला आणि निघालो चाराय. मग चाराय जात असताना मग पाण्यात मग ओढा बघून ते पाणी प्यायला लागले. मग पाणी पाजवलं तिथं. पाणी पाजवल्यानंतर मग आलो तळ्याकडे. तळ्याकडे आलो, मग इथं बैलावाला चाराय सोडलो आणि इथला व्ह्यू दाखवतो का बघा, पहा किती भारी दिसतो व्ह्यू. एक नंबर मध्ये बैल वगैरे चालते, जनावर चरतेत आणि तिच्या खाली मस्त मैदान आहे मोठं लट आणि खाली बघा ओढा. एक नंबर असं सेम मूवी मधल्या आहे सीन. तिच्यानंतर हो का ओढा आहे पहा. मग आमचे कामावाले भैया आले. मग भैया म्हणले थोडंसं पाण्यात म्हैस सोड, खाईल म्हणजे आणि चरल ती. पाण्यात सोडलो म्हैस. मग म्हैस बघा कसं तरंगते पाण्यात. मग हो का बघा तळ्याला किती पाणी. त्यानंतर मित्रांनो घरला जायची वेळ झाली होती. मग आजचा ब्लॉग संपला. जय हिंद जय महाराष्ट्र. जात जात तुम्हाला आमच्या वाटेचा कालवा दाखवतो का पहा.